सुप्रभात मित्रांनो, आपण वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. कालच्या भागात आपण बघितलं श्यामची आई गेली आणि तिच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता, कारण तिच्या मनात छोट्या पुरुषोत्तमबद्दलची काळजी होती. पण अखेरीस कावळा शिवला. आता पुढे बघूया. गड्यांनो, आज शेवटची आठवण सांगायची आहे. हे स्मृती श्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखवले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे. माझ्या आईवर बाया माणसांचं प्रेम होतंच, परंतु पशुपक्ष्यांचंही होतं. मोऱ्या गाईवर आईचं आणि आईवर त्या गाईचं किती प्रेम होतं ते मी मागे सांगितलं आहे. आता मांजरीची गोष्ट सांगायची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचं नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवायची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई जेवावयाला बसली म्हणजे मथी जेवायला येईल. मथी नेहमी आईच्या भोवती भोवती असायची. आई शौचास गेली, विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जावायची. आईच्या पायात शेपटीचे फलकारे देत नाचायची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. माझ्या आईचा तिला अतोनात लळा होता. आईचं आजारपण वाढत चाललं तसतशी मथीही नीट खातपीत होईनशी झाली. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात तिला घातला तरी ती 2 शीतं खाई आणि निघून जाई. आईनं नुसता भात घातला तरी त्या तिला दूध तूप भरपूर मिळत असे, परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करत होती. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला. तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीनं अन्न पाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली तिथे आम्ही 10 दिवस मृतात्म्यासाठी दूध पाणी ठेवत असू. तशी पद्धत आहे, परंतु मथी त्या दुधास कधी शिवली नाही. आई मेली त्याच खोलीत बसून राहिली. म्याव म्याव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिनं अनशन व्रत आणि मौन व्रत जणू घेतलं. 3ऱ्या दिवशी ज्या जागी आईनं प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीनं, त्या मांजरीनं प्राण सोडले. माझ्या आईची मांजरी आई पाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणं तिला विषमय वाटलं. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचंच प्रेम आमच्या आईवर अधिक होतं. आमच्या प्रेमाची आम्हास लाज वाटली. मी मनात म्हटलं, आई, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी कोणत्या तोंडानं सांगू? या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझं प्रेम पुरणार नाही. मित्रांनो, अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्यानं मिळते. माझ्या आईनंच मला सारं दिलं. माझ्यात जे चांगलं आहे, जे पवित्र आहे ते सारं तिचं आहे. माझी आई गेली, परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेनं स्वतःच्या हृदयात खंजीर भोसकून घेतला आणि मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडला आहेस. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असंच दिसलं असेल. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल, फक्त माझीच, या 3.5 हात देहाचीच पूजा करीत बसेल असं तिला वाटलं असेल. इतर बंधू भगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही. स्वातंत्र्ययुद्धात तो मातृमोहाने पडणार नाही, म्हणून आईनं स्वतःला दूर केलं असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत. एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत. यासाठी माझी आई निघून गेली असेल. या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझीच आई, दत्तूची आई ती माझीच आई, गोविंदाची आई ती माझीच आई, वसंतरावांची आई ती पण माझीच आई, कृष्णाची आई ती माझीच आई, सुभानाची आई ती माझीच आई. साऱ्या माझ्या, हो माझ्या. ज्या आईनं हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली आणि ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःच्या जिरजिरीत देहमय पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू. हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती सोशिकता, ती मधुरता
माझ्या प्रत्येक कृतीत प्रगट हो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट आणि विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमाऊप्रमाणे माझेही सोने हो. माझ्या आईचं सोनं झालं, तिच्या श्यामचेही हो. मंडळी, या पुस्तकाचं अभिवाचन आज इथे संपलं आहे, परंतु अतिशय भावपूर्ण, अतिशय भावस्पर्शी असं हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी लिहिलं गेलं असलं तरी देखील आजही त्यात जे सांगितलं, श्यामच्या आईनी ज्या सगळ्या शिकवणी त्याला दिल्या आहेत त्या आजही तंतोतंत बरोबर ठरतील. आजही प्रत्येक आईच्या मनात आपल्या मुलाच्याबद्दल हेच विचार असतील की त्यांनी मोठं व्हावं. प्रत्येक आईचा जीव आपल्या मुलांमध्ये असाच गुंतला राहणार आहे. हेच अंतिम सत्य आहे असं मला वाटतं. तर इतकं सुंदर, भावस्पर्शी, अगदी म्हणजे मला वाचता वाचता रडू येत होतं सारखं असं पुस्तक मी आज तुम्हाला सगळ्यांच्यासाठी अर्पण केलं आहे. उद्यापासून आपण नवीन गोष्ट सुरू करणार आहोत, नवीन पुस्तक सुरू करणार आहोत. पण या अभिवाचनाला आणि या पुस्तकाच्या वाचनाला, साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाच्या वाचनाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी मनापासून इच्छा करते. भेटूया उद्या नवीन पुस्तकाच्या अभिवाचनासह. तोपर्यंत बाय बाय.